नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे। त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे, त्याच दिवशी पैसे पडणार आहेत। आतापर्यंत तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती अफवा पाहायला भेटल्या असतील या तारखेला किंवा या तारखेला पैसे, असं काही नाहीये। आता 100% गॅरंटेड 4,000 रुपयांचं वितरण हे तुमच्या खात्यात डायरेक्ट केलं जाणार आहे आणि याच दिवशी पैसे पडणार आहेत। ती तारीख आपण पुढे सांगणार आहोत। सर्वात महत्त्वाची तारीख असणार आहे पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो असणार आहे सर्वात महत्त्वाचा असणार आहे। कारण 4,000 रुपये डायरेक्ट 2 हप्ते सोबत तुम्हाला भेटणार आहेत का, भेटणार असतील तर कोणत्या तारखेला भेटणार आहेत आणि कोणत्या दिवशी भेटणार आहेत। पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रित वितरण केलं जाणार असल्याची माहिती आहे का, ती खरी आहे का आणि कोणत्या तारखेला हे पैसे वितरित होऊ शकतात। सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, सर्वात आनंदाची बातमी असणार आहे। सर्व शेतकरी बांधवांना आतापर्यंत ओढ लागलेली होती की सर आम्हाला पैसे नक्की कधी येणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत तुम्हाला हे पैसे पडले नसतील तर काळजी करू नका, आता तुम्हाला या दिवशी 100% पैसे पडणार आहेत। कोणती तारीख असणार आहे सर्व काही डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। काळजी करण्याची गरज नाही। कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत, कोणते शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात आणि कोणत्या शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पडणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती आता शेतकऱ्यांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा करू शकता। चला तर जाणून घेऊयात शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार आहे, नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे 100% कधी टाकले जाणार आहेत। कारण शेतकऱ्यांना आतापर्यंत चिंता लागलेली आहे। प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण सांगत आहे की या तारखेला पडणार, या तारखेला पडणार, परंतु आता नक्की कधी पडणार आहेत ते आपण सांगणार आहोत आणि खात्रीशीर माहिती आल्याशिवाय आपण ही डिटेल माहिती देत नसतो। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात कधी वितरण होणार आहे आणि हे नमो चे जे पैसे आहेत 8वा हप्ता तुम्हाला आतापर्यंत मिळालेला नाही, त्यासाठी काय करावं लागणार आहे, काय केल्यानंतर तुमच्या खात्यात लगेच पैसे वितरण होणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे पैसे तुमच्या खात्यात याच दिवशी पडणार आहेत, कारण ती डिटेल माहिती आपण सांगणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे जे हप्ता आहे तो बऱ्याच दिवस शेतकऱ्यांना रखडलेला आहे। पीएम किसानचा सुरळीत लाभ आलेला होता, परंतु आता पीएम किसानचा 22वा हप्ता येण्याची वाट शेतकरी पाहत आहेत। 22वा हप्ता कधी पडणार आहे, नमो शेतकरीचा 8वा राहिलेला आहे, 7वा हप्ता हा पडलेला आहे। 7व्या हप्त्याची काळजी करायची गरज नव्हती, 7वा हप्ता सुरळीत येणार होता, परंतु आता नमो शेतकरीचा 8वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण 22वा हप्ता आता येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना 22वा हप्ता पडणार आहे त्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता टाकला जाणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हे 2,000 रुपये येतील त्या शेतकऱ्यांना हे 2,000 सुद्धा येणार आहेत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 2,000चा लाभ पडणार आहे त्या शेतकऱ्यांना परत 2,000चा लाभ पडणार आहे, म्हणजे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ भेटत असतो त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटत असतो। कारण पीएम किसानची जी लिस्ट असते तीच लिस्ट घेऊन शासन, राज्य शासन जे आहे ते नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप करत असते। त्यामुळे पीएम किसानचा ज्या शेतकऱ्यांना हप्ता पडणार आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 8वा हप्ता पडणार आहे। त्यामुळे दोनही हप्ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर काय करावं लागणार आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण शेतकऱ्यांना अखेर उशीर तर झालेलाच आहे, परंतु आता हे काम जर तुम्ही करून घेतले, तुम्हाला जर तुम्ही हे सांगितलेले काम केले तर लगेच हप्ता पडणार आहे आणि लगेच हप्ता पडल्यानंतर हे दोनही हप्ते तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत। नमो शेतकरीची जी तारीख आहे ती आपण पुढे जाऊन सांगणारच आहोत। नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता शेतकऱ्यांना रखडलेला आहे
तो आता शेतकऱ्यांना भेटणार आहे, काळजी करण्याची गरज नाही. परंतु त्याची तारीख जाहीर झाली आणि सर्व शेतकरी आनंदी झालेले आहेत. सर्वात मोठा धमाका शासनानं केलेला आहे. 2 दिवसापूर्वी झालेली मंत्रिमंडळ बैठक आणि त्यामध्ये घेण्यात आलेला हा निर्णय काय असणार आहे, तोच निर्णय पाहणार आहोत आणि तेच महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत नक्की काय निर्णय झाला आणि 8व्या हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाचं म्हणजे निधीची तरतूद करण्यात आलेली आहे का, तर निधी किती आलेला आहे आणि तारीख काय असणार आहे, कोणत्या दिवशी, मोठी खुश खबर अखेर शासनानं दिलेली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण लाभार्थ्याची संख्या आणि त्यानुसार हा निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे आणि ते पैसे वितरण हे होणार आहे. कधी होणार आहे ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा जो हप्ता आहे तो भेटलेला आहे, त्या शेतकऱ्यांना परत 2,000 रुपयांचा हप्ता भेटत असतो. म्हणजे टोटल 4,000 रुपये हे पडत असतात. कारण PM किसान आणि नमो शेतकरी हे दोनही हप्ते जे पात्र शेतकरी आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यात टाकले जात असतात. त्यामुळे हे 2 हप्ते हे तुम्हाला वितरित होणार आहेत. 2 हप्ते सोबत वितरित होणार आहेत आणि नवीन जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो नवीन निर्णय आपण पाहत आहोत. कारण शेतकऱ्यांना आता 2,000 नाही तर 4,000 रुपये डायरेक्ट 2 हप्ते एकत्रित वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि नमो शेतकरी आणि PM किसानचे जे हप्ते आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे. पैसे येण्यासाठी काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं अपडेट. आणि नमो शेतकरी योजनेचे जर पैसे तुम्हाला आले नसतील, मागील हप्ता आला नसेल, तर आता येण्यासाठी काय करायचं, तुम्हाला राहिलेला हप्ता सुद्धा भेटणार आहे. परंतु त्यासाठी काय करायचं आहे, काय केल्यानंतर राहिलेले पैसे सुद्धा भेटणार आणि चालू जो हप्ता येणार आहे तो सुद्धा भेटणार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे आणि शेतकऱ्यांनी या गोष्टी जर क्लिअर करून घेतल्या तरच शेतकऱ्यांना हे पैसे त्याच दिवशी लगेच पडणार आहेत, ज्या दिवशी बाकीच्या शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना पडणार आहेत. त्यामुळे काय करायचं आहे जाणून घेणार आहोत. परंतु नमो शेतकरी आणि PM किसानचा जो GR आहे तो सुद्धा प्रसिद्ध होत आहे येत्या 2 दिवसात आणि या तारखेपासून तुम्हाला तुमचा हप्ता टाकला जाणार आहे. सर्वात महत्त्वाची तारीख सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत. परंतु त्या अगोदर जे महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्यात काय निर्णय घेण्यात आलेला आहे, शासनानं काय निर्णय घेतला, मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तो निर्णय होता, पहिला होता निधीची तरतूद, दुसरा होता तारीख जाहीर करणे आणि तिसरा होता कोणते शेतकरी पात्र असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं आहे कारण निधीची तरतूद केली, पण कोणत्या दिवशी पैसे पडणार त्यासाठी GR जो आहे तो प्रसिद्ध केला जाणार आहे. आणि या शेतकऱ्यांना म्हणजे पात्र शेतकरी लाभार्थी यादी जी आलेली आहे ती आता मागील जो 21वा हप्ता PM किसानचा वाटप झालेला होता त्याच्या धर्तीवर आता या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत. काही ठिकाणी आचारसंहिता लागू होणार आहे, त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार, कोणते जिल्हे मागे राहणार, 2 टप्प्यात पैसे वितरण होणार आहे का, ते सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य, प्रथम यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रथम जी यादी येणार आहे त्यामध्ये त्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. एक 18 ते 20 जिल्हे असणार आहेत, त्यामध्ये प्रथम यादीमध्ये त्यांचा समावेश असणार आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये राहिलेल्या जिल्ह्यांचा सर्व समावेश असणार आहे. 2 याद्या येणार आहेत आणि 2 यादीमध्ये मिळून तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत. कारण काही जिल्ह्यात हे आचारसंहिता लागू होणार आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे जे निवडणूक आहे त्या माध्यमातून आता ही आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही जिल्हे मागे राहण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहभागी ज्या बँक आहेत आणि जिल्ह्यांची यादी आहे ही महत्त्वाची असणार आहे. या जिल्ह्यांना आणि या बँकेला हे पैसे वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, त्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कोणत्या बँक आहेत, तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही या स्लाइडच्या माध्यमातून पाहू शकता. या बँकेला सर्वात
प्रथम प्राधान्य देण्यात आलं आहे, दुसरी आहे ही बँक, तिसरी आहे, चौथी आहे, पाचवी आहे, सहावी आहे, सातवी आहे, आठवी आहे, नववी आहे, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 टोटल 15 बँकेला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे. तशा सूचना या बँकेंना पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून सर्वप्रथम पैसे वितरण होणार आहे आणि जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण पाहत आहोत. या जिल्ह्यात आज सर्वप्रथम पैसे वितरण होणार आहे का? आज कोणत्या जिल्ह्यांना पैसे भेटू शकतात? ज्या शेतकऱ्यांचे PM किसान किंवा नमो शेतकरीचे राहिलेले पैसे असतील, काही अपडेट म्हणजे ज्यांचे काही प्रॉब्लेममुळे हे पैसे राहिले असतील, त्या शेतकऱ्यांना आज सुद्धा पैसे पडणार आहेत का? आणि आजपासून कोणत्या जिल्ह्यात वितरण होणार आहे, कोणती तारीख आहे, कोणत्या दिवशी सर्व शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत, या जिल्ह्यांची लिस्ट आपण पाहणार आहोत. त्या जिल्ह्यांना आज पैसे पडणार आहेत. कोणते जिल्हे असणार आहेत? सर्वात प्रथम असणार आहे नाशिक जिल्हा, दुसरा असणार आहे अहमदनगर जिल्हा, तिसरा असणार आहे औरंगाबाद जिल्हा, जालना जिल्हा, परभणी आहे, बीड आहे, इकडे पुणे आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, उस्मानाबाद आहे, ठाणे आहे, जळगाव आहे, रत्नागिरी आहे, अमरावती आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. पहिल्या यादीमध्ये यांचा समावेश आहे. दुसरी यादी जी असणार आहे ती बाकीचे राहिलेले इकडले जिल्हे आणि काही राहिलेले हे नांदेड असेल, बाकीचे नंदुरबार असेल किंवा इकडे सोलापूर, कोल्हापूर अशा बाबतीत काही जिल्ह्यांना हे मागे दुसऱ्या यादीमध्ये स्थान असणार आहे आणि दुसऱ्या यादीत त्यांना सुद्धा पैसे पडणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे येण्यासाठी काय करायचं आहे, काय केल्यानंतर लगेच पैसे येणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट, नमो शेतकरीचे जर तुम्हाला रेग्युलर हप्ता पाहिजे असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला करायची फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड काढला असेल तर काळजी करू नका, परंतु जर काढला नसेल तर मात्र तुम्हाला फार्मर ID कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट करायची आहे KYC. जर KYC तुमची आलेली असेल आणि KYC केली नसेल तर मात्र तुम्हाला हे दोनही गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. KYC केल्यानंतर तुम्हाला लगेच हप्ता वितरणास सुरुवात होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर मात्र तुम्हाला हे लगेच 4,000 रुपयांचा मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे. 2,000 PM किसानचे आणि 2,000 रुपये नमो शेतकरीचे. अशा पद्धतीने तुम्हाला 4,000 रुपयांचं डायरेक्ट वितरण हे तुमच्या खात्यात मेसेज आलेला दिसेल. पहिला मेसेज येणार आहे 2,000 रुपयांचा आणि दुसरा मेसेज येणार आहे 2,000 रुपयांचा. अशा पद्धतीने हे तुम्हाला पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याची महत्त्वाची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत GR सुद्धा लवकरच प्रसिद्ध होत आहे. अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. अशाच अपडेट आपण सतत तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.